ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। महाराष्ट्रात सध्या विधानसभेचे वारे वाहत आहे। जो तो उमेदवार आपल्या सोयीचे राजकारण करत असल्याचं सध्या महाराष्ट्रात चित्र आहे। आमदारांनी आपला साथ सोडल्याची खंत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात आजही जिवंत आहे। ऐनवेळी सत्तेसाठी पक्षाला रामराम ठोकणाऱ्यांचा बदला घेणार असल्याचं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या एकंदरीत भाषणातून स्पष्ट होतं। मात्र अहमदनगर शहराचे राजकारण एका वेगळ्याच वळणावर आहे। महायुतीच्या मैदानात आमदार संग्राम जगताप यांच्यासारखा तगडा उमेदवार असून विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा असे फलक सध्या शहरात झळकत आहेत। मात्र महाविकास आघाडीमधून पायलीचे 50 इच्छुक असल्यानं सध्या पवार आणि ठाकरे यांची बुद्धी बंद पडल्याची टीका देखील महायुतीकडून करण्यात येत असल्याची चर्चा आहे। मात्र अहमदनगर शहरात शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांची सत्ता होती। त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेना पुन्हा राठोड कुटुंबाला संधी देईल असे चित्र असताना आता हा मतदारसंघ पवारांकडे जाईल अशी चर्चा रंगली आहे। आता माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी व स्वर्गीय राठोडांच्या एकनिष्ठेची पावती देण्यासाठी पवार आणि ठाकरे यांच्याकडून राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांना मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विक्रम राठोड हे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्यासोबत बारामती येथील कार्यक्रम उपस्थित होते। तर शुक्रवारी शहरात झालेल्या शिवस्वराज्य यात्रेला देखील विक्रम राठोड हे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत थेट मिरवणूक रथावर होते। तर खासदार अमोल कोल्हे यांच्या सोबत देखील विक्रम दिसले। ठाकरेंचे शिवसैनिकांची मशाल विजत असताना विक्रम यांच्याकडून तुतारी वाजवण्याचे संकेत मिळत असल्याने विक्रम राठोड यांची शरद पवार गटाकडे वाढलेली इन्कम काय संदेश देत आहेत? ब्युरो रिपोर्ट, टाइम्स ऑफ अहमदनगर।